तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये आता आणखी 1-2 डॉक्युमेंट लागणार आहे आणि ते म्हणजे तुमचं रहिवासी आणि राशन कार्डमध्ये नाव, आधार कार्डमध्ये, पॅन कार्डमध्ये, वोटर ID कार्डमध्ये करेक्शन केलेलं आहे. तर काही महिलांना याच्यामध्ये काही महिलांना प्रॉब्लेम येते, काही महिलांना काही प्रॉब्लेम येत नाही आणि सरकार तर अपात्र ठरवण्यासाठी काही ना काही त्रुटी, काही ना काही आढळून आले की झालं, अपात्र करायला ते बसले. आता ज्या महिलांनी अगोदर पूर्वी फॉर्म भरते वेळेस बँक पासबुक दिलं होतं, आधार कार्ड दिलं होतं, वोटर ID कार्ड दिलं होतं, ज्या महिलेचे डॉक्युमेंट क्लिअर आहेत त्या टायमामध्ये आता पण तेच डॉक्युमेंट आहेत, त्यांना काही अडचण नाही आहे. पण ज्या महिला अगोदर लग्नापूर्वीचे डॉक्युमेंट दिले होते आणि आता त्या महिलेचं तर समजा लग्न झालं, तर त्या महिलेने आता काय केलं की आधार कार्डमध्ये काही ना काही करेक्शन केलं आहे, वोटर IDमध्ये काही ना काही करेक्शन केलं आहे आणि राशन कार्डमध्ये पण तिकडच्या राशन कार्डमधून नाव कमी करून इकडच्या राशन कार्डमध्ये नाव वाढवायचं असतं. आता ही जर काही केलं नसेल, आता करायचं तर लवकरात लवकर करून घ्या आणि रहिवासी हा तुम्हाला काढावा लागेल 100%, कारण 2100 रुपये सरकार तर देणारच आहे. आज ना उद्या कधी ना कधी त्यांना 2100 रुपये हे द्यावेच लागतील, पण पुढे चालून तुम्हाला हे डॉक्युमेंट लागतील. आणि राशन कार्डमधून अगोदर लग्नापूर्वीचे राशन कार्ड होतं तिथून नाव कमी करून ज्या टायमाला लग्न झालेलं आहे आता इकडे नाव लावू शकता. आणि आता ह्याच्यामध्ये समजा आता एका महिलेने आधार कार्डमध्ये काही ना काही चेंजेस केले आहेत. आता असं झालं आहे की आता तुम्ही ज्यावेळेस KYC करता, तुमचा अकाउंट नंबर अगोदर ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस तो अकाउंट नंबर आणि आधार कार्ड, ज्या बँक पासबुकला तुमचं लग्नापूर्वीचं नाव होतं आधार कार्डवरती, आणि आता तुम्ही आधार कार्डमध्ये काही ना काही करेक्शन केलं आहे. तर याच्यामध्ये आता काय होतं की मिसमॅच, म्हणजे नावामध्ये काही ना काही त्रुटी आढळून येते. म्हणजे लग्नापूर्वीचे ते नाव होतं, जर तुम्ही लग्न झाल्याच्या नंतर जर मॅरेज सर्टिफिकेट पण ज्यावेळेस फॉर्म भरते वेळेस दिलं होतं तर तुम्हाला काही टेन्शन नाही. आणि जरी पासबुकमध्ये जरी नाव चेंज केलं नसेल तर बँकेत जाऊन तुम्ही त्याची KYC करून तुम्ही ते बँकेतलं जे नाव आहे आणि आत्ता जे नाव आहे ज्या टायमाला तुम्ही आधार कार्डमध्ये काही करेक्शन केलं ते चेंज करू शकता. आणि आधार कार्डला जर समजा किंवा तुम्ही एक त्या नावाचा दुसरा अकाउंट काढला आहे आणि त्याला आधार शेडिंग हे तुम्हाला करणं पण गरजेचं आहे. जर नसेल केलं तर तुम्ही बँकेत जाऊन अगोदरचे अकाउंट आहे त्याची KYC करून घ्या. जसं आधार कार्डवरती नाव आहे तसंच तुमच्या बँक अकाउंटवरती पण तसंच नाव असू द्या. ह्याच्यामध्ये काही ना काही सरकार त्रुटी पाहते, म्हणजे काही ना काही त्रुटी आढळली की अपात्र, काही ना काही त्रुटी आढळली की अपात्र. आता हे त्यांनी ठरवलंच आहे. पण काही महिलांनी लग्नापूर्वीचा अर्ज भरला होता, आता त्याच्यामध्ये यांना चेंजेस तर करावंच लागणार आहे. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट एक बारचे एकदम क्लिअर झाले की तुम्हाला काही तेही अपात्र करू शकणारच नाही. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट एकदम क्लिअर पाहिजे. आपले डॉक्युमेंट पूर्ण क्लिअर करून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता रहिवासी आज ना उद्या तुम्हाला लागणारच आहे, नसेल काढलं तर काढून घ्या. आणि जरी राशन कार्डमध्ये लावलं नसेल तर राशन कार्डमध्ये लवकरात लवकर नाव लावून घ्या. हे 2 डॉक्युमेंट आता हे पुढं लागतीलच, अशी अपडेट आलेली आहे की लागतीलच. बघू पुढं काय होते काय नाही, पण काढून घ्या. म्हणजे आपल्याकडे पूर्ण डॉक्युमेंट असले ना तर आपल्याला काही टेन्शन नाही, अपात्र व्हायची काही गरज नाही. हे 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट काढून घ्या. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण समजा आता आपल्याला लोनबद्दल पण आहे, काही महिला अपात्र कशामुळे होत आहेत. ते म्हणतात आमच्यापाशी कार नाही, आमच्यापाशी कोणी वेतनधारक नाही, कोणी ITR सुद्धा भरत नाही. तर त्याच्यामध्ये काय आहे की ज्यावेळेस
तुमच्या कुटुंबातील कोणी ना कोणी जसं आता 2.5 लाखाचं मर्यादा आहे, म्हणजे वार्षिक उत्पन्न हे आपले 2.5 लाख असावी. जर समजा तुमच्या कुटुंबामध्ये किंवा तुमच्या पतीने किंवा एखादी लोन घेतलं आहे, तिथं ॲन्युअल इन्कम टाकली आहे तुमची, ॲन्युअल इन्कम माझी 3.5 आहे, 5 आहे, असं टाकून महिन्याला मला 30,000 पगार आहे, 35,000 पगार आहे, असं टाकून जर कोणी लोन उचललं असेल, त्याच्यामुळं पण तुमच्या सिबिलवरती पण इफेक्ट पडू शकतो. आता आजकाल जी KYC चालू आहे ते त्याच विषयाबद्दल चालू आहे की त्यांच्या कुटुंबातील जसं की वडील आणि पती हे 2 KYC साठी हे 2 डॉक्युमेंट लागत आहेत, आधार कार्ड नंबर लागत आहेत, KYC करून घेत आहेत. त्यांचं पण सिबिल चेक करण्यात येईल, ते भरतायत का किंवा तुम्ही भरताय का, कोणतं अगोदर असं बोलून कोणतं लोन घेतलं त्याच्यामुळं पण होऊ शकतो. भरपूर अशी महिला अपात्र ठरत चालल्यात. ज्या महिलांनी लग्नापूर्वी अगोदर जे डॉक्युमेंट दिले होते आता चेंजेस केलेत. काही महिलांची KYC होते, काही महिलांची KYC होत नाही. काही ना काही तिथे त्रुटी आणि ते पोर्टल पण व्यवस्थित चालत नाही. तसं तर 2 महिने आहेत, 2 महिन्यामध्ये ते होऊन जाईल सगळ्या गोष्टी. पण हे 2 डॉक्युमेंट काढून घ्या आणि जे अकाउंट दिलं होतं लग्नापूर्वी ज्या टायमाला फॉर्म भरते वेळेस त्यावेळेस जे अकाउंट जे नाव होतं तुमचं त्यावेळेस लग्नापूर्वी, आता ज्या आधार कार्ड आपण करेक्शन केलो तर आता तुमचं नाव, पतीचं नाव आणि आडनाव हे येतं. आणि अगोदर लग्नापूर्वीचं तुमचं नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव असं होतं. तर जसं आत्ताचं जसं नाव आहे तुमच्या आधार कार्डवरती तसंच नाव तुम्ही तुमच्या बँक अकाउंटला, म्हणजे तसंच तुमचं जे नाव आहे आधार कार्डवरती तसंच तुमच्या पासबुकवरती सेम तसंच नाव असायला पाहिजे. आणि जर नसेल तर लाडकी बहीणचे पैसे हे डायरेक्ट DBT मार्फत येतात, म्हणजे तुमच्या आधार संलग्न बँक अकाउंटला येतात. तर तुम्ही बँक अकाउंट कोणतीही लिंक करू शकता. त्यावरती घ्यायचं नसेल तर तुम्हाला नवीन अकाउंट काढायचं असेल तर नवीन अकाउंट काढा. नवीन अकाउंट काढून त्याला आधारला संलग्न करून घ्या, आधारला बँक लिंक करून घ्या. सोपी प्रक्रिया आहे, ते पण ऑनलाईनच आहे. ऑनलाईन तुम्ही ते करू शकता. आणि जर लग्नापूर्वी जर लग्न झालेलं होतं आणि तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट फॉर्म भरताना दिलेलं आहे त्या टायमात तुम्हाला काही गरज नाही, कारण काही अशा महिलांचे ज्या टायमात त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट पण दिले आहेत, परंतु आता पण सध्या पण त्यांचं अकाउंट तेच आहे आणि आधार कार्डमध्ये पण त्यांनी करेक्शन केलेलं आहे. आणि अगोदरचा अकाउंट नंबर पण अकाउंट पासबुक पण तेच आहे. त्या पासबुकवरती अगोदरचं नाव आहे आणि आता दुसरं नाव आहे. त्यांना पण येत आहेत. काही महिलांना येतात, काही महिलांना पैसे येत नाहीत. याच्यामध्ये कुठं ना कुठं काही ना काही त्रुटी बघून महिलांना अपात्र कसं करायचं आहे, कसं कमी संख्या करायचं. त्यामुळे म्हणतो की तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत ते आता एकदम क्लिअर ठेवा तुमच्याजवळ. म्हणजे कसं जे काही डॉक्युमेंट आहे ते सध्याच्या याच्यामध्ये जसे आहेत तसे एकदम क्लिअर, म्हणजे कोणताही डॉक्युमेंट असं नसावं की तुमच्याकडे नाही आहे. सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित आपल्या आधार जसं आहे, आधार रिलेटेड जसं आपलं नाव आहे तसे सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित काढून घ्या. जसं की तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड जसं आहे तसंच आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID कार्ड, राशन कार्डमध्ये जसं नाव आहे तसं सेम, आधार कार्डमध्ये जसं नाव आहे तसं सेम, सगळं आधार कार्डवर जसं नाव आहे तसं सेम तुम्हाला डॉक्युमेंट काढून घ्यायचे. रहिवाशी पण काढून घ्यायचं आहे. आणि रहिवाशी काढून घ्या. पंचायतमधली रहिवाशी नाही, तहसीलद्वारे रहिवाशी मिळते ऑनलाईन डिजिटल, ते रहिवाशी काढून घ्या. ते आज ना उद्या तुम्हाला ते लागणारच आहे. आता 2100 रुपये सरकार द्यायचं, पण कधी देणार ते माहीत नाही. ज्या टायमाला देईल त्या टायमाला काही ना काही अटी घालूनच ते देतील असं मला वाटतं. तर अशी एक छोटीशी माहिती होती. आशा करतो की तुम्हाला ही माहिती व्यवस्थित समजली असेल. चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.